अंतःकरणाचे परिवर्तन आणि अध्यात्माची पहाट फुलवणारे आपल्या हक्काचे यशवंत प्रसाद न्यूज. यशवंत हो, जयवंत हो, यशवंत हो, जयवंत हो, यशवंत हो, जयवंत हो. बोला पुंडलिक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. परमहंस सद्गुरु श्री यशवंत बाबा महाराज की जय. पार्वती पते हर 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 महादेव हर. सज्जन हो, आज 12 एप्रिल. आजच्यासाठी सद्गुरु यशवंत बाबांचे सुवचन म्हणजे, भगवंताचे नाम घेतलेले वाईट आहे का? श्री महाराज म्हणजे योगी असूनही त्यांनी नामाचा पुरस्कार केला. रामकृष्ण परमहंस ही योगीच व परमहंस पदापर्यंत पोहोचलेले अवतारी पुरुष. आपले सद्गुरु ओम परमहंस सद्गुरु श्री यशवंत बाबा महाराज हे सुद्धा परमहंस पदापर्यंत पोहोचलेले अवतारी पुरुष व योगी. या दोघांनीही नामाचा पुरस्कार केला. रामकृष्ण परमहंस म्हणायचे, नाममार्ग म्हणजे मांजरीच्या पिलासारखा व ज्ञान मार्ग म्हणजे माकडीच्या पिलासारखा. माकडीन आपल्याला पिलाला वाहत असते, मात्र तिने आपल्या पोटाला धरण्यापूर्वी पिलाला समजावून सांगितलेले असते, हे बघ बाळा, मला धावावे लागेल, उडी मारावी लागेल. त्यावेळी तुझ्या पोटाची मिठी सैल झाली, तू खाली पडलास तर माझ्यावर जबाबदारी नाही. ज्ञान मार्ग असाच आहे. साधक अष्टांग मार्गापैकी कोणत्याही पायरीवरून खाली पडला म्हणजे अवनत झाला तर परमेश्वर म्हणतो, ही माझी जबाबदारी नाही. उलट नाममार्ग म्हणजे मांजरीच्या पिलासारखा. एका मांजरीला 2-4 पिले होतात. ती त्यांचे जीवापाड संगोपन करीत असते. ज्या दाताने उंदीर मारताना तिले कसलेच भय वाटत नाही, त्याच दाताने ती आपल्या पिलांना उचलत असते. 7 ठिकाणी त्यांची जागा बदलते. का? तर बोका येईल, माझ्या पिलाला खाऊन टाकेल. केवढे हे मातृत्व! पिलांचे मार्गी लावून ती आपल्या पोटासाठी बाहेर जाते, पण तिचे लक्ष पिलापाशीच असते. घार हिंडते आकाशी, चित्त तिचे पिलापाशी. बाहेर जाते पण सारे लक्ष पिलापाशीच असते. पिलाचे म्याव म्याव असे ओरडणे ऐकू येताच ती धावत धावत पिलापाशी येते व अमृतासारख्या गोड दुग्धधारा ती आपल्या पिलांना पाजते. हा झाला नाममार्ग. फक्त आपल्याला त्या मांजरीच्या पिलासारखे म्याव म्याव करायचे आहे, म्हणजे नाम घ्यायचे आहे. जे नाम घ्यायचे आहे ते हृदयापासून घ्या, कारण वासनेचा जोर देह क्षीण झाला तरी असतो. चित्तात स्थिरता येण्यासाठी, यातना दूर होण्यासाठी भगवंताची उपासना करणे गरजेचे आहे. मी गुरु यशवंताचा, यशवंत माझा हा ध्यास जीवाला असावा. मी त्यांच्या वाचून जगू शकणार नाही. जे घडते आहे ते त्यांच्या इच्छेने, अशी उपासना ज्याला लाभली त्याचे गुरु धन्य होत. उपासना बळकट असावी, ज्यामुळे आपले मन स्थिर होईल. भगवंताचे चिंतन असावे, त्यांचे विस्मरण नसावे. त्याच्यावर पूर्ण विश्वास, चित्तात यशवंताचे नाम, आपण स्वतः बाबा अर्पण व्हावे, पेक्षा दुसरी सेवा नसते. विषयाची व लौकिकाची आस सोडावी. आपण बाबांचे झालो म्हणजे आपली काळजी त्यांना लागते. आपण बाबांचे व्हायला अडचण आमचीच आहे. आवडच मुळी आपण आपणास विषयांची आणि लौकिकाची ठेवतो. साहजिकच एकाची आसक्ती ठेवल्याने दुसऱ्याची विरक्ती येते. नोकरीच्या वेळेस आम्ही बायका मुलांना बाजूला सारून कामावर जातो ना, मग साधनेच्या वेळी बायका मुले आडवे येतात. हे कारण का सांगावे? बायको आणि पैका या दोन्ही गोष्टी आमच्या आड येत असतात, असे आजवर अनेक संतांनी सांगितले. मग या निर्माण तरी का केल्या असे कोणी विचारतील. त्याला उत्तर म्हणजे, काड्याच्या पेटीने विस्तवही पेटवला जातो आणि घरही जाळता येते.
त्याचा जसा आपण उपयोग करावा तसा तो होतो. खरे म्हणजे आम्हाला भगवंताची तळमळ लागत नाही. एक जण मला म्हणाला की मला प्रपंच टाकावासा वाटतो. मी त्याला म्हटले, नुसता प्रपंच टाकण्याने तुला वैराग्य कसे येईल? वैराग्याला नेहमी विवेकाची जोड लागते. नामाने चित्तवृत्ती शुद्ध होते. नामाने देव धावत येतो. नामाने देवाशी भांडता येते. नामामुळे दैव येते. नाम तारक आहे, उद्धारक आहे. हेच श्री महाराजांना सांगायचे होते. आणि वेळेचा सदुपयोग करणे म्हणजे नामात राहणे होय. उगीच गप्पात आयुष्य घालवू नये. यशवंत हो, जयवंत हो, यशवंत हो, जयवंत हो, यशवंत हो, जयवंत.